श्री स्वामी समर्थ. सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाव ही स्वामी चरणी प्रार्थना. श्रावण महिन्यातील एक शिवामूठ होऊन गेलेली आहे आणि ती होती तांदूळ. तर दुसरी शिवामूठ आहे ती तीळ आहे. तर ती 24 ऑगस्ट 2026 वार सोमवार या दिवशी आहे. आणि त्याचबरोबर या दिवशी पुत्रदा भागवत एकादशी आहे. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी प्रदोष आहे. तर बरेच जण एकादश न करता कुणीही प्रदोषही करत असतात. तर तिसरी शिवामूठ ही आपली मूग आहे. तर दुसरी शिवामूठ आपली तीळ आहे. तर त्याचीच आज साधी सोपी पूजा मांडणी कशी करायची आहे आणि शिवामूठ कशी अर्पण करायचे आहे ते आज आपण बघणार आहोत. त्याचबरोबर आपण जर घरच्या घरी रुद्राभिषेक जर करायचा असेल तर रुद्राभिषेक करायच्या वेळेस कोणकोणत्या गोष्टीचं, स्तोत्राचं, मंत्राचं पठण केलं जातं तेही आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वात पहिलं ज्यांना एकादश असेल तर आणि श्रावण सोमवारही असेल तर बऱ्याच जणांना प्रश्न आहे की उपवास कसा सोडवायचा. तर एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो आणि श्रावण सोमवारचा उपवास हा संध्याकाळी शक्यतो सोडला जातो. तर अशा वेळेस आपण साखर किंवा एखादं फळ खाल्लं तरीही हा आपला उपवास संध्याकाळी सुटला जातो. किंवा मग बरेच जण असंही करतात की जे काही अन्न आहे त्या अन्नाचा वास घेता आणि जे अन्न आहे ताट भरलेलं ते गाईला खाऊ घातलं जातं. तर याच्यावरतीही म्हणजे एकादशही राहते आणि त्याचबरोबर सोमवारचा उपवासही सुटला जातो असं म्हटलं जातं. तर ज्याला प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. तर ज्याने त्याने ज्या पिढ्यानपिढ्या आपण सेवा करत आलेला आहे ना, तर त्याचप्रमाणे शक्यतो सेवा ही करावी. त्यामध्ये कोणताही बदल शक्यतो घडवू नये. तर श्रावण सोमवार म्हटलं की अतिउत्साह असतो, उपवास असतो आणि त्याचबरोबर महादेवाची छान आणि सुंदर आपल्या मनाला भावेल अशी सुंदर पूजा केली जाते. तर सकाळी छान शुचिभूत होऊन नित्यकर्म तर आवरून घ्यायचं. छान देवपूजा केल्याच्या नंतर ज्यांना शक्य असेल त्यांनी मंदिरात जावं किंवा घरच्या घरी साधी सोपी आपला महादेवाची पिंड असते किंवा मग तुळशीमध्ये असते. तर त्याही शिवपिंडीचे आपण पूजन हे करू शकता. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जी काही सेवा करतो ना, तर ती सेवा कुणीतरी बघावं, त्याला कुणीतरी साक्ष असावं यासाठी दिवा हा प्रज्वलित केला जातो. तर मग तो तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा, परंतु सेवा करण्याच्या अगोदर किंवा सुरुवातीला एक दिवा हा प्रज्वलित करायचा. मग फुलवात असो किंवा साधी वात असो. तर तुम्हाला जर साधी वात कशी पिळायची, वात कशी बनवायची, जी की ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचं प्रतीक आहे, ती वात कशी बनवायची तर त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तो तुम्ही आपल्या चॅनलवरती बघू शकता. तर महादेवाला छान असं गाईच्या कच्च्या दुधानेच अभिषेक करायचा आहे. सर्वात पहिले पाणी 5 वेळेस, त्यानंतर दूध आणि नंतर परत पाणी आणि त्यानंतर छान अशी शिवपिंड आपली देवपूजेच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आणि आपण जिथे देवपूजा मांडतो ना त्या ठिकाणी जिथे नेहमी महादेवाची पिंड ठेवली जाते त्या ठिकाणी ठेवू शकता. पण आपलं मन असतं ना की सणवार आला की काहीतरी विशेष वाटलं पाहिजे आणि घरातलंही वातावरण एकदम प्रसन्न राहावं, तर मग आपण काहीतरी वेगळं किंवा काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करत असतो. महादेव हे वैराग्य असल्यामुळे त्यांना हळदी कुंकू चालत नाही. तर आपण जिथे कुठे महादेवाची शिवपिंड ठेवणार आहोत तर त्या ठिकाणी थोड्याशा अक्षता ठेवून भस्म जे असतं तर ते भस्म टाकावा आणि त्यावरती शिवपिंड ठेवून आपण चंदन किंवा मग अष्टगंध किंवा मग तुमच्याकडे जे काही असेल तर ते तुम्ही लावू शकता. आणि आपल्या उजव्या हाताची 3 जी बोटे आहेत ते ब्रह्मा, विष्णू, महेशाचं प्रतीक आहे. तर त्या 3 बोटांनी भस्माचं लेपन करायचं आणि 3 वेळेस भगवान महादेवांना आपण ते भस्म लावायचं आहे. जेव्हा देव आणि दानवामध्ये युद्ध चालू होतं समुद्र मंथनातून, जेव्हा हलाल हे विष
बाहेर पडलं होतं. तर ते भगवान महादेवांनी ते विष पिलं होतं आणि त्यांचा दाह, उष्णता खूप निर्माण झालेली होती. तर तेव्हा हे जे काटेरी फळ आहे त्याला धोत्र्याचं फळ असं म्हटलं जातं. तर धोत्र्याच्या फळामध्ये वरून जरी ते काटेरी असलं, विषारी असलं, तरी तो दाह हा कमी करत असतो. तर त्याचा हा एक गुणधर्म आहे. आणि असंही म्हटलं जातं की आपण जेव्हा धोत्र्याचं फळ अर्पण करतो ते भगवान महादेवांना अर्पण केल्याच्या नंतर जे आपल्यामध्ये अहंकार, वाईट विचार किंवा दोष, क्रोध जो काही आहे तो भगवान महादेवांच्या चरणी अर्पण केला. आपली शिवामोठी आजची तीळ आहे तर ते तीळ थोडेसे ओले करून अर्पण करायचे आणि त्यानंतर बेलाचं पान अर्पण केलं जातं. तर 3 पानं असलेलं एक बेलाचं पान अर्पण करायचं आणि हे माता पार्वतीचं रूप आहे. तर ते शक्यतो किडलेलं नसावं किंवा फाटलेलं, तुटलेलं नसावं. तर 108 वेळेस भगवान महादेवाची नावं घ्यायची आणि एकच बेलाचं पान असेल तर व्यवस्थित असावं आणि ते हातात धरून 108 नावं घ्यायचे आणि ते बेल अर्पण करायचं किंवा मग तुम्ही थोडेसे सफेद तीळ 108 तीळ घेऊन महादेवांची नावे घेतली आणि ते अर्पण केले तरीही चालते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही आपल्या घरात वस्तू असतील आणि त्या वस्तूंनीच महादेवांची सेवा केली तरीही महादेव हे आपल्याला प्रसन्न होते. भगवान महादेव एकदम साधे भोळे आहे. जी काही आपण सेवा करतो ती फक्त अंतःकरणापासून आणि मनापासून केलेली सेवा ही महादेवांच्या चरणी रुजू करावी आणि हुकलं चुकलं असेल सेवेमध्ये काही गोष्टी मांडण्यात मागे पुढे झाल्या असेल किंवा एखादी सेवा राहून गेली असेल किंवा त्याच्यामध्ये चूक झाली असेल तर ती चूक ही पदरात घे म्हणून क्षमा मागावी. कारण काय होतं कोणतीही सेवा करताना क्षमा मागण्याला खूप महत्त्व आहे आणि त्या क्षमामध्ये सगळं काही दडलेलं असतं. त्यानंतर क्षमा मागावी आणि नैवेद्य जो काही असेल, फळ असेल, दूध असेल किंवा महादेवांना हा उपवास नसतो किंवा कोणत्याही देवांना उपवास हा नसतो, तर तुम्ही नैवेद्य काहीही ठेवू शकता. आणि त्यानंतर जी काही आरती आहे भगवान महादेवांची ती आरती करायची आहे. तर बऱ्याच जणांना रुद्र अभिषेक हे करत असतात श्रावण महिन्यामध्ये. तर रुद्र अभिषेकामध्ये काय घेतलं जातं तर एक वेळेस गणपती अथर्वशीर्ष मराठी किंवा संस्कृतमध्ये रुद्र घेतलं जातं. गायत्री मंत्र 1 माळ, त्याचबरोबर संजीवनी मंत्र 11 वेळेस, अमृत संजीवनी मंत्र 11 वेळेस, महामृत्युंजय मंत्र 11 वेळेस, कालभैरवाष्टक 1 वेळा, शिवकवच स्तोत्र 1 वेळा, शिवमहिम्न स्तोत्र मराठी किंवा हिंदीमध्ये तुम्ही मराठी किंवा संस्कृतमध्येही घेऊ शकता 1 वेळेस, द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र 1 वेळेस, रामरक्षा 1 ते 9 अध्यायपर्यंत घ्यायचं आहे. म्हणजे 1 ते 9 ओव्यापर्यंत, श्रीसूक्त आणि शिव अष्टोत्तर शतनामावली. त्याचबरोबर शिव हर शंकर नमामि शंकर या मंत्राचा भजनाचा 11 वेळेस जप करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला रुद्राभिषेकही तुम्ही घरच्या घरी हे करू शकता. तर ही झाली साधी सोपी पूजा मांडणे आणि रुद्राभिषेकामध्ये कोणकोणत्या गोष्टी घ्यायच्या. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.